पुणे नाशिक रेल्वे संगमनेर मार्गे गेलीच पाहिजे. पुणे नाशिक रेल्वे संगमनेर मार्गे गेलीच पाहिजे. आपल्यासोबत शिवसेना आमदार अमोल खताळ आहेत. आपण त्यांच्या हातामध्ये पाहतोय पोस्टर पाहायला मिळतंय. पुणे नाशिक रेल्वे संगमनेर मार्ग गेलीच पाहिजे. त्यांनी पोस्टर घेतले, टी शर्ट सुद्धा घातलेला आहे. काय सांगाल, एकंदरीत आंदोलन तुम्ही करत आहात आणि विधान भवनामध्ये दाखल झालेलं? नाही, संगमनेर मार्गे जो रेल्वे जाणार होती, पुणे नाशिकची जी रेल्वे आहे ही कुठल्याही परिस्थितीमध्ये संगमनेर मार्गे गेली पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे. त्यामुळं JMRTचा जो एक आता 8 दिवसापूर्वी केंद्रीय रेल्वे मंत्री यांनी लोकसभेमध्ये खासदार अमोल कोल्हेंनी प्रश्न विचारला होता, त्यावेळेस त्यांना उत्तर देताना सांगितलं होतं का मार्ग बदलण्यात आला आहे. त्यामुळे त्या गोष्टीचा तर सर्वप्रथम आम्ही निषेध करतो. आज संगमनेरकर म्हणून संगमनेरच्या जनतेने मला ज्या विश्वासाने निवडून दिलंय त्या विश्वासाला पुढे घेऊन जाण्यासाठी आज हे माझ्या प्रश्न विचारण्याचं जे व्यासपीठ आहे त्या सभागृहामध्ये मी आज सुद्धा याच्या माध्यमातून प्रश्न विचारून अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित करून संगमनेर मार्गेच गेला पाहिजे. आज JMRT चा अडथळा फक्त हे कारण देऊ शकत नाही. मग यापूर्वी तुम्ही जे सर्वेक्षण झालं होतं त्याच्यामध्ये संगमनेरातील माझ्या मतदारसंघातील बऱ्याचशा गावांमध्ये भूसंपादन सुद्धा झाले. हे कशामुळे झाले? अनेक मार्गिका तयार केल्या जातात, अनेक मेट्रो असेल, रेल्वे असेल, या धावत आहेत. आता जी मार्गिका तयार केलेली आहे त्या मार्गिकेमध्ये हा मार्ग आहे का? नाही, आता 8 दिवसापूर्वी या ऑनलाईन महारेलच्या वेबसाईटवर तर अजून सुद्धा मार्ग दिसतोय. परंतु ज्या पद्धतीने केंद्रीय मंत्री महोदयांनी सभागृहामध्ये सांगितलंय का मार्ग बदललाय म्हणून, त्यामुळं आम्ही यावरती आवाज उठवत आहे. मार्ग बदललाय म्हणजे अगोदर त्या मॅपिंग मध्ये हा मार्ग होता, आता नाही, माझ्या मतदारसंघात संगमनेरमध्ये भूसंपादन बी झालंय ना, जर त्याचं कजप सुद्धा झालंय ना. आज पोखरी सारखं गाव आहे, त्या गावातील लोकांच्या जमिनी गेल्यानंतर त्यांना पैसे मिळालेत, भूमी अभिलेख जे कजपत्र काढता येतात ते सुद्धा बनवलेले. त्यामुळे निश्चितच हा कुठंतरी एक अन्याय आमच्यावरती होतो असं आम्हाला वाटतं. एक वेगळा प्रश्न आहे, काल बैठक पार पडलेली आहे शिवसेनेच्या सर्व आमदारांची. एकंदरीत काय सूचना प्रमुखांकडून? नाही, शिवसेनेच्या फक्त कामं करण्यासंदर्भातल्या ज्या काही प्रश्न प्रलंबित असतील ते आपल्या मंत्री महोदयांकडून असेल, महायुतीच्या मंत्र्यांकडून करून घेण्याबाबतच्या सूचना आम्हाला झाल्या आहेत.